आपल्यामध्ये अशी एक शक्ती आहे ज्याला कुंडलिनी असं म्हणतात, की आपल्या पाठीच्या माकड हाडामध्ये त्रिकोणाकार अस्थिमध्ये सर्पाकार बसलेली आहे. ही 3.5 विठोळ घालून बसलेली शक्ती आहे. ही शक्ती हिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. आणि अनादी काळापासून हिचं वर्णन आपल्यामध्ये दत्तात्रयांनी वगैरे केलेलं आहे. इतके पुष्कळशा पुस्तकांमध्ये, म्हणजे मार्कंडेय जे 14,000 वर्षापूर्वी झाले त्यांनी सुद्धा या कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे. जे देवी महात्म्य व देवी पुराण वगैरे त्यांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे. ही शक्ती आपल्यामध्ये झोपलेली असते, कारण ही शक्ती म्हणजे आपली शुद्ध इच्छा आहे, आपली खरी इच्छा आहे. आता आपल्याला असं वाटतं की आपली खरी इच्छा म्हणजे आज असं वाटेल कुणाला की बा आम्हाला एक घर असलं म्हणजे झालं. तसं नसतं. घर झालं म्हणजे मग तुम्हाला काहीतरी वाहन पाहिजे, वाहन झालं की मग मुलं पाहिजेत, मुलं झालं की दुसरं पाहिजे. तेव्हा जी शुद्ध खरी इच्छा आहे ही कोणची? ही आपल्यामध्ये एक शक्ती आहे. शुद्ध इच्छा फक्त एक आहे की आपला परमेश्वराशी संबंध झाला पाहिजे, आपण परमेश्वराला भेटलो पाहिजे, आपला परमेश्वराशी योग घटित झाला पाहिजे. ही शुद्ध इच्छा आहे आणि ती अजून जागृत झालेली नाही. तीच कुंडलिनी शक्ती जी आपल्या त्रिकोणाकार अस्थिमध्ये आहे ती जागृत झाली म्हणजे हे कार्य घटित होते. आणि पुष्कळांच्या मध्ये ती तुम्हाला डोळ्यांनी सुद्धा दिसेल की त्या माकड हाडामध्ये जसं काही एखादं हृदय चालावं अशा रीतीने ती स्पंदित होते. आणि ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली म्हणजे तुमच्या हातामधून चैतन्याच्या लहरी वाहू लागतात आणि चारीकडे असलेलं पसरलेलं चैतन्य सुद्धा तुम्हाला जाणवतं. सर्वप्रथम ही जी परमेश्वराची शक्ती चारीकडे कार्यान्वित असते, जी सर्व जिवंत कार्य करते, ती सर्वप्रथम जाणवते. आणि ते कसं करायचं ते मी थोडक्यात आता करण्याच्या विचारात आहे. पण आता काही प्रश्न असला तर विचारून घ्या. पण विचारलं पाहिजे म्हणजे काय की तुमचं लक्ष आहे तिकडे माझं हे बघण्याचं. विचारा एखादा प्रश्न विचारला पाहिजे. आमचा मनोदय या अंजनेरी किल्ल्यावरती विलेज स्टेशन हो घातलंय तरी ते होईल का? काय होण्याचा? विलेज स्टेशन जवळ हनुमान मंदिराकडे जाण्या येण्याकरता रस्ता आणि वाहनाची व्यवस्था ही होण्याकरता एक प्रश्न मांडलेला आहे, तर ती आमची इच्छा पूर्ण होईल का? अर्थात होईल, पण तो काही फार मोठी गोष्ट नाही. हनुमानाकडे जाण्याची रस्ता होईल, तुम्हाला माहित नाही हा देशामध्ये पुष्कळ येणार, पण त्यांनी तुमचं समाधान मात्र होणार नाही हे मुख्य सांगायचं. रस्ता होईल, सगळं काही होईल, कदाचित आमचा एखादा इथे आश्रम सुद्धा होऊन जाईल, काहीतरी होईल, पुष्कळ होईल, पण त्यांनी समाधान होणार आहे. समाधान परमेश्वराला मिळायला होणार म्हणजे काय होईल? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सर्व व्यसनं तुमची सुटणार. हनुमानाला मिळवण्यासाठी पहिल्यांदा व्यसनं सुटायला नको का? अहो जर आपण सगळी व्यसनं घेतो तर हनुमान कसा आपल्याला प्रसन्न होईल? आणि देवळात जाऊन तरी देवळापर्यंत जायचे, पाय तोडायचे आणि शेवटी काय मिळालं? तेव्हा मी परमेश्वराकडे एक प्रश्न विचारते की आधी आपली व्यसनं वगैरे सुटायला नको का? परमेश्वराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा त्याची क्षमता नको का? म्हटलं ना, तर आधी ती क्षमता घ्या. त्या आईचं काम आहे ते मी करते. त्या हनुमानाच्या आईने जे करायचं ते केलं, आता तुमच्या आईला जे करायचं ते करू द्या. ती तुम्ही पात्रता मिळवून घ्या, मग सगळं होणार आहे. मग जे म्हणाल ते. पण आधी परमेश्वराच्या साम्राज्यात जायला नको का? हा, आता दुसरा प्रश्न विचार. उत्तम होता प्रश्न. आईचा मी तेव्हा आईला प्रश्न विचारायला काय हरकत नाही. आई आपली असते, तिला आपण सगळे प्रश्न विचारतोच की नाही? जर आईला नाही विचारायचं तर कोणाला विचारायचं? हा, विचारा. जागृत करण्यासाठी काय करायला पाहिजे? हा, बरोबर प्रश्न आहे, ते मी करणार आहे, ते सांगते. पण बाकी बरोबर आहे, ह्यांनी बरोबर प्रश्न विचारला. हा साधकाचा प्रश्न आहे, हा बरोबर प्रश्न आहे. त्याच्यासाठी फार थोडस करावं लागतं की सहजच जागृत होते. जसं एखादं बी आहे, तर बीला जर उगवायचं असेल तर काय करायचं? तुम्ही म्हणाल मातेच्या उदरात घाला म्हणजे होतं, तसंच आहे. हे मातेचं काम आहे, ते सहज होत. सहज
स म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेली, ही कुंडलिनी तुमच्यावर जन्मलेली आहे आणि तिचा जो योग मिळणं तेही तुमच्या बरोबर अधिकार आहे. हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. योग मिळवणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो तुम्ही घ्यायचा. मग एकदा तुम्ही जागृत झाल्यावर जसा एक दिवा दुसऱ्याला पेटवतो तसा तुम्ही दुसऱ्याला सुद्धा जागृत करू शकता. फक्त थोडस त्याच्यातलं जाणावं लागतं. लहान मुलं सुद्धा करू शकतात, सगळे करू शकतात. आता एक आणखी प्रश्न विचारा, म्हणजे मग आपण करूया. पाण्याची सोय नाही. हो, ते सर्व सर्व आपण ज्या वस्तू मागितल्या त्या संसारिक आहेत. पाण्याची सोय झाली पाहिजे, इतकी गरीब आहे, इतकी दुर्दशा. मला सांगायचं म्हणजे मी माझ्या वडिलांचं जे गाव होतं त्या गावी गेले ते. हा काय म्हणाले? काय विचारायचं काय पाहिजे सांगा. काय म्हणाल्या? त्याची भाषा जायला काय वाटलं पाहिजे दुसऱ्याबद्दल आपली कशी आहे याबद्दल. हा माणसाचा जो तंबू आहे हा कसा निवड आहे बरोबर. आणि दुसरी गोष्ट माणसाने दुसऱ्या माणसाबद्दल आपली कशी आहे. बरोबर. फार छान प्रश्न विचारला. ह्यांचा म्हणजे धार्मिक प्रश्न आहे की आपल्याला एक दुसऱ्याबद्दल प्रेम कसं वाटलं पाहिजे. आणि हा तमोगुण आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक दुसऱ्याबद्दल प्रेम वाटत नाही. हे रजोगुणामुळे, रजोगुण माणसं जी असतात ती बाणकुदळ असतात. तेव्हा हे कसं होत. आता 14 देशात लोक आले, तुमच्यासाठी प्रेम घेऊन आले, तुम्हाला भेटायला, पण तुमचा एकोपा नाही. त्याला कारण काय? आता बघा, हे बोट आहे माझं, त्याला जर दुखणं झालं या बोटाला तर मला सांगावं लागत नाही, कारण हे दुःख मला झालं तर मी त्याला लगेच हाताने चोळून ठीक करते स्वतःच, आहे की नाही? कारण माझंच बोट आहे ते. तसेच तुम्ही सुद्धा त्या विराट पुरुषाच्या अंगातले एक प्रत्यंग आहात, सगळेजण आहात, पण अजून त्याची जाणीव नाही. त्याची जाणीव नाही की आपण एकच परमेश्वराच्या अंगातले प्रत्यंग आहोत. ही जाणीव नाही. ती जाणीव जागृत झाल्याबरोबर तुमच्या हातामध्ये जी चैतन्य लहरी येतात त्याच्यामुळे एक नवीन चेतना जागृत होत्या. आता आपल्याला पुष्कळ चेतना आहे, जानवरापेक्षा आपण पुष्कळ जास्त वाढलेले आहोत, वृद्धी झालेली आहे. समजा एखाद्या जानवराला सांगितलं की हा गाडीत तर जातो, तो सरळ निघून जाईल, पण माणसाला सांगितलं तर तो जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्हाला आत्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा तुमच्या सर्वप्रथम जी जाणीव येते ती ही की आपण सर्व एका शरीराचे अंग. तुमच्या बोटांवरच तुम्हाला कळेल की ह्या माणसाला काय त्रास आहे, त्या माणसाला काय त्रास आहे, त्याच्या पोटात दुखत आहे. तुम्ही बसले असाल, तुम्हाला का हो तुमच्या डोका दुखत आहे का? तुम्हाला कसं कळलं? म्हणजे मला कळलं म्हणजे माझ्या बोटात कळून जाईल. ही तुमची बोट बोलू लागतात आणि त्याच्यात कळतं की या माणसाला हा त्रास आहे, त्याचं ते चक्र धरलं, त्याचं ते चक्र. म्हणजे ज्याला सामूहिक चेतना म्हणतात ती जागृत होते. दुसरा कोण आहे? अहो कोणी जर म्हणे माताजी तुमचे उपकार वगैरे, तर त्यांना असं म्हणायचं की दुसरा कोण? सगळे अंगातले प्रत्यंग झाल्यावर दुसरा कोण आहे? जर तुम्हाला त्रास असला तर मलाही त्रास होतो. तुम्ही माझा जर त्रास काढला तर तुमच्यावर कुठला उपकार झालेला आहे? तर ही चेतना आपल्यात अजून जागृत नाहीये. ती एकदा जागृत झाली म्हणजे एका दुसऱ्यासाठी आपण जीव देतो. कारण जसं आपले नाक, डोळे, तोंड सगळं आपलंच आहे, तसे हे सगळे आपलेच आहेत. ह्याची चेतना आपल्यामध्ये, ही चेतना आहे ती आपल्यामध्ये येते. हेच मनुष्याचं जे आहे आतापर्यंत मानव स्थितीतनं अतिमानव होण्याचं स्थान आहे. जेव्हा मनुष्य अतिमानव होतो तेव्हा सगळ्यांचं दुःख आपल्यामध्ये काय आहे ते कळतं. ही चेतना जागृत व्हायला आणि ती होणार, तेव्हा आपापसात प्रेम येणार, ईर्ष्या, घृणा हे सगळं जाऊ. आपण सर्व एक असल्यामुळे एक दुसऱ्याला आपण मदत केलीच पाहिजे, कारण आपण एकच शरीर. पण ही चेतना जागृत न झाल्यामुळे या अज्ञानामुळे असं होतं. हे ज्ञान आतमध्ये जागृत झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या नसांवर कळलं पाहिजे, तुमच्या बोटांवर कळलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. जाणीव, मराठीत फार छान शब्द आहे, ह्याची जाणीव झाली पाहिजे. हे डोक्यानी नाही. हो म्हणायचं आम्ही तुम्ही भाऊ बहीण आणि मग भांडणं सुरू. हे आतून जाणीव होते.
असं सर्व विश्वाचं होणार. ठीक आहे. फार छान प्रश्न. असा विचार असावा की आपल्या सगळ्यात एकी यायला पाहिजे. आपण सर्व एक आहोत, पण अज्ञानामुळे आंधळ्या लोकांना असं वाटतं आपण सगळे वेगळे आहोत. पण एकदा डोळे आले म्हणजे सगळे एकच आहोत आपण. काही फरकच नाही. म्हणतात ना, अवलियाला जात नसते. जो योगी जन झाला त्याला जात पात काही राहत नाही. सगळे एक. बर, आता काय करायचं त्याच्यासाठी? पहिल्यांदा मी आई आहे तेव्हा माझ्या समोर टोपी बिपी घालायला नको. तुम्ही आपले सरळ बसा. आई समोर जसे बसतात तसं. आई समोर बसतात तसे बसा. अगदी सर्वसाधारण. काही त्याच्यामध्ये औपरोधिकता नको. अगदी साधेपणाने बसायचं. आई समोर आपण कसे बसतो हा विचार आधी ठेवला पाहिजे. आम्ही आमच्या आई समोर बसतो. आईशी जसा आपलेपणा आहे तसा आपलेपणा प्रेमाचा ठेवला पाहिजे. आमचं सर्व कार्य प्रेमाचं आहे तेव्हा अगदी प्रेमाने बसलं पाहिजे. हा, आता फक्त दोन्ही हात असे ठेवायचे मांडीवर. आरामात आरामात ठेवायचे. हा, शांतपणाने. आणि आता डोळे मिटून जायचे. सगळ्यांनी डोळे मिटा. हसायचं नाही. हे बघा, त्यांनीच होणार नाही. हे असले यांनी होणार नाही. थोडं शांतपणाने परमेश्वराच्या गोष्टी करतो ना आपण. डोळे मिट. डोळे मिटून बस. डोळे मिटण्यामध्ये एवढा हट्टासारखं काय आहे बरं? हे जे हे आहे ना आपल्या खेडेगावातलं, त्यांनीच होत नाही काम खेडेगावात. नाही तर तसे फार चांगले आहात तुम्ही, पण थोडी अक्कल कमी पडते कधी कधी. हा, डोळे मिटून बस. डोळे मिटल्याशिवाय काम होत नाही. कारण आतून ही कुंडलिनी जागृत होते. आणि जेव्हा ती जागृत होते तेव्हा आपले डोळे जर बंद नसले तर हे कार्य होत नाही. तुम्हाला आशीर्वाद पाहिजे ना. आपण देवासमोर जाऊन डोळे मिटतो ना. मुलींनी तसं करायचं नाही. डोळे मिटा. हा, डोळे मिटून बसा. विशेषतः बायकांना आणि मुलांमध्ये फार त्रास. डोळे मिटा. तुम्हाला आशीर्वाद पाहिजे ना. म्हणायचं आणि परमेश्वरासाठी डोळे सुद्धा मिटता येत नाही म्हणजे कमाल आहे. हा, हसू नका. काही बाधिक होता ना. बाधित लोकांना कुणीतरी बाधिक असेल तुमच्यात, कोणाच्या अंगात देव येतो का? देवी वगैरे येत असेल त्या बाईला असं होणार. हसायचं वगैरे हे भूत लक्षण आहे. भूत लक्षण आहे. ज्या बाईला असं अंगात बिंगात असेल तिने बाहेर जावं. ते भूत लक्षण आहे. हा, आता दोन्ही हात असे करा. डोळे मिटा. डोळे मिटा. आता हाताकडे लक्ष ठेवायचं, बोटांकडे. की बोटांमध्ये काहीतरी सरकतंय असं वाटतं का शक्ती? डोळे मिटून बसा. लहान मुलांना लवकर होतं. डोळे मिटून बसा. तिथे सर्व लोक शहाण्यासारखे. शहाणपण ठेवायला पाहिजे ना. शहाणपण नसलं तर त्याच्या माणसाला परमेश्वराच्या साम्राज्यात कसे जाणार? डोळे मिटा. शहाणपणच नाही याचा अर्थ असा. डोळे मिटा. हा, बघा बोटात काही गारगार येत आहे का? बोटांकडे लक्ष ठेवा. झालं ना. डोळे मिटून ठेवा. आता बघा डोक्यावर इथे टाळूवर बघा काहीतरी गार येते का? तुमच्याच टाळूवर बघा येते का गार? टाळूवर बघा. हात ठेवून सगळेजण टाळूवर हात ठेवून बघा. वर वर थोडं वर सर. हसू नका. ते मूर्खपणाचं लक्षण आहे. हसू नका.
वर हात ठेवा वर टाळूच्यावर. येत आहे का बेटा? गारगार येते का डोक्यात? ना बघा. दुसरा हात असा ठेवा. येत आहे का? एक एक हात ठेवा. एक हात उजवा हात माझ्याकडे, डावा हात इथे आलं पाहिजे. हसू नका, एक दुसऱ्याला बघू नका. त्यावेळेला जरासं लक्ष द्या. जर वर डोक्यावर जरा वर धरा 4-5 इंच. बघा इकडे बघा. आता परत येत आहे का? गॉट इट. बघा आता परत उजवा हात ठेवा. डावा हात माझ्याकडे करा. डावा हात उजवा हात वरती ठेवा. डावा हात माझ्याकडे, उजवा हात वर. वर 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 डोक्याच्या वर धरायचा हात म्हणजे कळेल. डोक्यातनं टाळूच्या वर धरायचा. वर अधांत्री धरा वर. चिकटून नको. आता बघा समोर सरकून बघायचंय का? टाळूवर बघा. टाळूवर आलं का? येत आहे का? जरा वर धरा. आता आता परत बघा. झालंय बहुतेकाची पार झाली. नाभी की पकड है इथं पुष्कळ लोकांना पित्ताचा रोग आहे मला वाटतं. आहे का? डोक्यावर हात घ्या. व्यवस्थित बघा. लक्ष इथे ठेवा. इकडे तिकडे लक्ष घाल नका. तुम्हाला येते का? मुलांना येत आहे ना? मुरेश्वर कुठून यायचं ह्या लोकांना बघा. तुम्हाला तिकडे कॅन यू कम डाऊन? त्या बायका येऊन बघतील तुम्हाला. जरासं आरामात राहायचं. कॅन द लेडीज कम राऊंड लिटल फ्यू ऑफ दॅम. This is the place of Hanumana's birth. आलं का? तिकडे बघ त्या लोक. आलं? हो तिकडे बघा. Gareth, can you see around at the back? बघा आता त्या बघायला येतात. आता त्या परदेशात आलेल्या आहेत आणि हनुमानाला त्या तुमच्यापेक्षा जास्त मानतात. मला वाटलं सर्वांना झालेलं आहे पण ही पावनभूमी आहे ते व्हायलाच पाहिजे. हा बघा येतंय का? इथलेच मुलं तयार झाले. इथले 2-4 मुलं घ्या. त्यांना समजावून सांगा. येत आहे का? आता तिकडे बघा. हा आता माझ्याकडे बघा आणि विचार करू नका. विचार करायचा नहीं. विचार न करता निर्विचार तो हो ही गए सब. बात विलेज में बहुत जल्दी पार होती है. इसका इफेक्ट्स इतने आ जाते हैं जल्दी लोगों में, उनको समझ में भी नहीं आता क्या होगा. इतने बोले वाले पार हो जाते खट से. तुमचं हाल झालं का इकडे? झाले? चला मग काय सोनवणेच आहे. आता मला काय भीती नाही. होणार सगळं इथे ठीक. हा यहाँ कोई पानी वानी नहीं है क्या? यहाँ नदी नहीं है? नदी बगल कौन सी नदी? इरिगेशन टँक राहते. हाँ इरिगेशन टँक इंजिनिअरिंग होतीये हा. तेव्हा पाण्याचं हे होईल सर्क्युलेशन होईल. असं. विहिरीनं पाणी येऊन जाईल. असं. पाझर तलाव. इरिगेशन टँक मायनर इरिगेशन टँक मोठे आहेत. मायनर इरिगेशन त्यामुळे त्या यालाही पाणी देता येईल आणि विहिरीनंही पाणी येईल. इट विल बी सर्क्युलेटेड. सर्क्युलेट. सर्वांना झालं. त्यांना बघा. पंचांना सरपंच बसते त्यांना बघ झाले. त्या लोकांना आलं त्यांच्या डोक्यात. हो जरा वयस्कर लोक आहेत.
यही लड़का है उनका, राजा राम पाटिल का, जिसके और नाउ ही इज बीइंग सिलेक्टेड फॉर द जेजे स्कूल ऑफ आर्ट. He has got a scholarship when he's studying there in Jeje School of Art, and it's a very expensive. मेरी कल्पना वहाँ पड़ी है. I know how what it is, and he's completely standing first. He's from a very poor village, very poor family. झालं का? हा, आता माझ्याकडे न विचार करताना बघा जमतं का? सगळ्यांना चाललंय बहुतेक. हा? सगळ्यांना चाललंय थंड थंड. अच्छा. सांगत नाही हो म्हणतात आता. त्यांना समजत नाही पण होईल तर. आता फॉरेनला विचारा फोटो असले तर ह्यांना देऊ, त्यांना फोटो मिळाला तर मग त्यांना आनंद होईल. असले तर आहेत का? पर दो चीज की बीमारी, एक तो दर्शन और एक फोटो. वो पार होने से कोई मतलब नाही, बस फोटो मिळाला म्हणजे झालं. मग दर्शन पाहिजे, एक फोटो पाहिजे, पण फायदा होतो. म्हणजे काय, त्याच्यानंतर आपोआप उन्नती होते, सर्व गोष्टी घटित होतात. अब उसकी व्यवस्था करनी पड़ेगी दर्शन की, नहीं तो लोग परेशान. यहाँ बैठ जाओ. कुठे करा दर्शन? तुम्हीच द्या, नाही तर माझ्यावर येतील गाव. कुठे बघायचं दर्शन? इथे धरा माऱ्या कर. आपलं दर्शन घेतल्यानंतर मग उद्या पण दर्शनाला कुठे इथे इथे पाय ठेवू. तुम्ही असं करा, ही फार ठेवा त्याच्यावर, नाही तर सगळे डोक्यात पाय आदळतात. अशी अशी पॅड मेरे फुल द्या, हे फार ठेवून द्या म्हणजे त्याला दर्शन. नाही तर दॅट वुड बी द ग्रेटेस्ट. काय म्हणजे आधी सुरुवातीला काही लोक करून घ्यायचे म्हणजे येणारे फॉरेनर्सला बोलून घ्या जरा सिद्धा. अच्छा, आता इथे इथे तर सेंटर नाही आहे ना? इथे सेंटर नाही आहे मला वाटतं अजून अंजनेरीला, पण आमचे लोक अंजनेरीला येतील तेव्हा प्रत्येक. कुठलाही वार सांगा. कोणचा तुम्ही सांगा. शुक्रवार सांगा. शुक्रवारी संध्याकाळी हे इथे येतील. तुमचं नाव वगैरे सगळं सांगा. अतुल समजा. मस्त अतुल सांगू. डॉक्टर सांगवींचे पुत्र आहेत श्रीयुत अतुल सांगवी. आणि हे आणि कोण लोहकरे असे 2-3 मंडळी इथे येतील. आणि सहयोग पुढे कसा वाढवायचा, सातत्याने कसं राहायचं, कसं मिळवायचं ते सांगतील. आणि त्याचा लाभ कसा मिळवायचा, पूर्णपणे कसं लाभान्वित व्हायचं, त्यांनी सर्व तुमचे प्रश्न कसे सोडवायचे हे स्वतः इथे येऊन सांगतील तुम्हाला. या ठिकाणी शुक्रवारी इथे संध्याकाळी 4 वाजता ठेवा. 4 वाजता नको, 5 वाजता, 5:30 वाजता ठेव. 5:30 वाजता संध्याकाळी, 5:30 वाजता संध्याकाळी हे येथे येतील. कोणाला काही रोग असले, आजार असले, प्रश्न असले, काही असले, हे इथे त्यांना सांगतील तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही लोक एकदा ह्याच्यात जमले म्हणजे तुम्ही स्वतःचे सुरू करू शकता. आहे ना ठीक? त्याला काही पैसे लागत नाही, काही लागत नाही, फक्त येऊन भेटायचं. आणि मग असं नाही म्हणायचं की आम्हाला माताजीने हे दिलं नाही, आम्हाला ते केलं नाही. हे राहू द्या, एक त्याच्यातला एक सर्वसाधारण असेल तो द्या, एवढं त्यांच्या बसचं नाही. चरण इथे सेंटर नाहीच आहे तुझ्या, मग राहू द्या. सेंटर नाही तर देण्यात काय अडचण. हो, प्रसादाची चाळी द्या जरा. हातात बाहेर हात घाल. चला तेव्हा कुठे ठेवता? ऐसा करिए, हार पैर पे डाल दें तो पैर बच जाते, नहीं तो बड़े जोर जोर से